राज्यात पुढील 2 दिवस पावसाचे. कोकण, विदर्भ, मराठवाड्यात 2 दिवस पावसाची शक्यता. नागपूरसह विदर्भात काही भागात विजांच्या कडकडाटात पाऊस होण्याची शक्यता. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात विजेचा शॉक लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू. शेटफळ गावातील घटना. नातेवाईकांनी मृतदेह महावितरणच्या कार्यालयाबाहेर आणला. महावितरणच्या हलगर्जीपणामुळेच मृत्यू झाल्याचा आरोप. अहिल्यानगरच्या राहुरी शहरात आज कडकडीत बंद. महापुरुषांचा पुतळा विटंबना प्रकरणी माजी मंत्री प्राजक्त तनपुरेंचं 3 दिवसांपासून बेमुदत उपोषण, तर 3 आठवड्यांनंतरही आरोपीला अद्याप अटक नाही. मेहुल चोक्सीचं भारतातील प्रत्यार्पण टाळण्यासाठी युरोपचा सर्वात महागडा वकील बाजू मांडणार. पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणात मेहुल चोक्सीला बेल्जियममधून अटक. चैत्र यात्रेत विठुरायाच्या चरणी 2,56,00,000चं दान. लाखोंच्या संख्येनं भाविकांनी घेतलं विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन. मंदिर समितीच्या उत्पन्नात यंदा 1,29,81,267 रुपयांची वाढ. जम्मू काश्मीरमधील अमरनाथ यात्रेसाठी नोंदणीला सुरुवात. यात्रेकरूंच्या नोंदणीसाठी देशभरात 540 बँक शाखांमध्ये सुविधा उपलब्ध. 3 जुलैपासून यात्रेला सुरुवात होणार. रोमांचक सामन्यात पंजाबचा कोलकातावर 16 धावांनी विजय. पंजाबच्या 111 धावांचा पाठलाग करताना कोलकाताचा संघ 95 धावांवर गारद. फिरकीपटू युजवेंद्र चहलची दमदार कामगिरी. धावत्या प्रवेश रेल्वे गाडीत एटीएम सुविधा उपलब्ध. मुंबई मनमाड पंचवटी एक्सप्रेस ट्रेनमध्ये सुविधा सुरू करण्याचा मध्य रेल्वेचा निर्णय. प्रवाशांच्या प्रतिसादानुसार विस्तार करण्यास येणार. इंडियाज गॉट लेटेंट प्रकरणात समय रैना आणि रणवीर अलाहाबादियानं जबाब नोंदवला. महाराष्ट्र सायबर सेलच्या 3ऱ्या समन्सनंतर चौकशीसाठी दोघांची हजेरी.